आख्यानात सर्वांसमक्ष एक घोषणा केली, या एका मासात मी सत्य काय आहे ते शोधून काढेन। एक मास। आता केवळ एका मासात मला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे। कोण आहे तिकडे? पार्वती देवी? म्हाळसा, तुला भेटावेसे वाटले, असे जाणवले की तू फार अस्वस्थ आहेस आणि म्हणून तुला भेटायला आले। अस्वस्थ तर आहेस देवी, आणि ही अस्वस्थता काय आहे हे तुम्हाला देखील ठाऊक आहे। तरी मला ती तुझ्याकडून ऐकायची आहे। देवी, येत्या एका मासात मी सत्य काय आहे हे समजून घेईन अशी घोषणा आख्यानात केली। आणि यामुळे तू अस्वस्थ आहेस? हो देवी, कारण जेव्हा मला सत्य कळेल तेव्हा यांचं अवतार कार्य पूर्ण होईल आणि आम्ही कैलासात जाऊ असं हे म्हणत होते। पण मग याचा तर तुला आनंद व्हायला हवा ना? म्हाळसा, तुझ्या मनात अनेक प्रश्न घोळत आहेत, हे मला जाणवते आहे तुझ्या नजरेतून। क्षमा असावी देवी, पण मी यांच्यासोबत कैलासात आल्यावर तुम्ही देखील तिथे असाल। या सगळ्याला मी सामोरं कसं जाऊ हा मला प्रश्न पडला आहे। म्हाळसा, सत्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे, पण आता ह्या क्षणी पुढे काय घडणार आहे याचा तू विचार करते आहेस, जो तू करू नयेस असे मला वाटते। म्हणजे कैलासात काय घडणार आहे याचा विचार तू आत्ता करू नयेस। आत्ता या क्षणी पुढील एका मासावर तुझे लक्ष केंद्रित करायला हवेस। तुझे ध्यान असे विचलित होऊ देऊ नकोस म्हाळसा। हेही सत्य आहे देवी। देवी, तुम्ही योग्य म्हणता आहात। येत्या एका मासात मला सत्याचे संकेत मिळतील। म्हाळसा, तुझ्या जे मनात होते ते तू सर्वांसमक्ष घोषित केले आहेस। आता केवळ ते पूर्ण होणे याकडेच तुझे ध्यान असायला हवे। कोणी सांगावे, प्रसंगी तुला यासाठी सहाय्यही मिळेल। खरं आहे देवी तुमचं। मनात जरी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी त्याचा तर्क लावून त्याचे संकेत काय आहेत हे मला ओळखता यायला हवं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, चालेल।
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.